पुढे बघूयात. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना अपघाती मृत्यू आल्यास 10 लाख आणि अपंगत्वासाठी 5 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात येणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर अंगणवाडी सेविकांनी नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना 10 लाख रुपये अपघात विमा आणि अपंगत्व जर आलं तर 5 लाख रुपयाची योजना जाहीर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 10,000 रुपये महिना देण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे. मात्र या सगळ्यामध्ये ज्या काही योजना दिल्या आहेत त्याबद्दल अंगणवाडी सेवकांना नेमकं काय वाटतंय, त्यांच्या नेमकं मनामध्ये काय आहे, ते याबद्दल समाधानी आहेत का, ते आपण विचारूयात. आपल्यासोबत या अंगणवाडी सेविका आहे ज्या मुलांना आपले शिक्षण देत असतात, जे काही मुलं आहे त्यांना योग्य मार्गदर्शन करत असतात. मात्र त्यांची नेमकी अवस्था काय आणि त्यांना काय वाटतं या सब बोलणार आहोत. मावशी, काय सांगाल या सगळ्यामध्ये तुम्ही जे सरकारने दिलेलं आहे ते समाधानी आहात का? मी अंगणवाडी सेविका आहे. आमचं म्हणणं काय नाही, सरकारने जे आम्हाला दिलंय त्याच्यात तर आता महागाईच्या दृष्टीने पुरवत नाहीच आहे, परंतु आम्हाला जे नेमून दिलंय शिक्षणासाठी ते मुलं शिक्षणापासून वंचित राहतं. परंतु इतर जी गावगाड्याची कामं आहेत ते आमच्यावर लादल्या जातात, ते आम्हाला नकोय आणि आम्हाला आमचं योग्य वेतन आहे ते मिळावं. अपघाती जो विमा दिलेला आहे आम्हाला 10 लाखाचा, तो आमच्या नंतर आमच्या कुटुंबियांना लाभ मिळणार आहे. म्हणजे तो आम्ही नको म्हणत नाही, तो पण ठीक आहे, पण आता आम्हाला जे जगण्यासाठी जे गरजेचं आहे, 10,000मध्ये घर चालू शकत नाही. त्यामुळं त्यामध्ये भरीव मानधनवाढ करावी. म्हणजे मानधनवाढ म्हणण्यापेक्षा भरीव वेतनच द्यावं, कारण 10,000मध्ये कोणत्याही कुटुंबाचं पालन पोषण किंवा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. आमची खूप हालाकीची परिस्थिती आहे. एवढ्या छोट्याशा मानधनामध्ये आमचं काही होऊ शकत नाहीये आणि जे अधिकारी जे वर्ग आहेत किंवा जे मंत्री साहेब वगैरे आहेत ते जर जुनं काढतात तर त्या जुन्या ह्याच्यामध्ये आत्ताच्या महागाईमध्ये आमचं काही भागत नाहीये. आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आमचं सरकारला एवढंच मागणं आहे की आमचं वेतन, आम्हाला वेतन पाहिजे, मानधन नकोय आणि वेतनामध्ये भरीव अशी वाढ पाहिजे. टायमिंग जर 9:30 ते 3 असेल तर तिथून पुढे आम्ही त्याला जोडधंदा करायचा काय? जर एवढूशा पगार मानधनामध्ये जर भागत नसेल तर साहजिकच काहीतरी जोडधंदा करावाच लागणार आहे. पण नंतर 3च्या पुढे आम्ही काय जोडधंदा करणार? कोण आम्हाला कामावरती घेणार? अर्धा दिवस आमचा शाळेतच जातो. बरं 9:30ला हजर राहायचे, 3ला अंगणवाडी बंद करायची, तिथून पुढे काय करणार आम्ही? 5,500 होतंय तरी काय? कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, पाटस. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना अपघाती मृत्यू आल्यास 10 लाख आणि अपंगत्वासाठी 5 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शासनाने काढलेल्या GRचं अंगणवाडी सेविकांनी स्वागत केलं. मात्र त्याचबरोबर त्यांनी अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू करण्याची मागणी केली आहे. 2 महिने काम बंद करूनही मागण्या पूर्ण होत नसल्याचं या सेविकांचं म्हणणं आहे. तो विमा आम्हाला मेल्यानंतर किंवा आमचं काहीतरी बरं वाईट झाल्यानंतरच मिळणार आहे. याबद्दल मला असं म्हणायचं आहे की आमचा आता हल्लीचा जो पेमेंट आहे ते वाढवला पाहिजे सरकारने. आणि जो आम्ही 2 महिने संप केला त्या संपाचा पेमेंटसुद्धा मिळाला नाही आणि पगार वाढ तर लांबच आहे, ती अजून झालीच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आमचं पेन्शन योजना मंजूर झाली पाहिजे, पेन्शन मिळालं पाहिजे आम्हाला. आम्ही अंगणवाडी क्षेत्रामध्ये जाऊन 0 ते 6 वर्ष मुलांचा सर्वे करतो, गरोदर स्तनदा या मातांना आहार देतो आणि आम्हाला त्यापेक्षा पगार कमी यावा आणि आमचा पगार वाढलेला पाहिजे. 15,000 2 महिने आम्ही संप केला तरी आम्हाला पगार मिळाला नाही. आमची अपेक्षा आहे किंवा आम्हाला पेन्शन तरी मिळाली पाहिजे. जे आम्ही आता ऐकलं ना सरकारची योजना वगैरे, तर आम्हाला विमा वगैरे त्याने सांगितलं, फार आनंद वाटला. पण आमचा पगार 10,500 असल्यामुळे थोडं आमचं मन नाराज आहे आणि पगार जर वाढला तर फार चांगलं होईल. पण आता 10,500 आम्हाला पगार चालू आहेच, पण आमचा पगार आणखी वाढायला पाहिजे. आता सुद्धा माझं काही 1 वर्ष राहिलं रिटायरमेंटचं, तर पुढे निदान पेन्शन काही ना काही पाहिजे. 5,500 आम्हाला आता हल्ली मिळतं पेमेंट आणि मग सरकारने त्यामध्ये काहीतरी सुधारणा करावी. जसं आम्हाला अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना थोडं पेमेंट वाढून द्यायला पाहिजे होतं. आम्ही डिसेंबर आणि जानेवारीमध्ये संप केला, 2 महिने संप करून सुद्धा आम्हाला निराशाच मिळाली. सरकारने आमची कोणतीच मागणी पूर्ण केलेली नाही. पुढे बघत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना अपघाती मृत्यू आल्यास 10 लाख आणि अपंगत्वासाठी 5 लाख रुपये अनुदान देण्याच्या निर्णयावर वर्ध्यातील अंगणवाडी सेविकांनी रोष व्यक्त केलाय. आम्हाला ना सगळ्यात पहिले जर आमच्या मानधनात वाढ केली असती तर आम्हाला फार आनंद झाला असता. हा विम्याची खुशी आहे म्हणा, पण आता आमचं असहकार आंदोलन सुरू आहे. आम्ही अंगणवाडी, आम्हाला इतके कामं लादून दिलेली आहे
आता लाडकी बहिणीचं काम लादून दिलेलं आहे. आम्ही मुलांना सांभाळू का, लोकांचे फॉर्म भरू का करणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला खुशी झालेली आहे, पण आमच्या मानधनात वाढ केली असती तर अजून आम्हाला बरं वाटलं असतं. मी मदतनीस म्हणून काम करत आहे. मला 5,000 रुपये मिळतात. 5,000त माझ्या घरचं कसं काय चालत असेल, काय चालत असेल हे आम्हालाच माहीत आहे आणि मॅडम लोकांना पण माहीत आहे त्यांचं कसं काय हे होत असेल. तरी शासनाने काहीतरी याच्यावर तोडगा काढायला पाहिजे. 10,000 या मानधनामध्ये आमचं काहीच होत नाही. तसंच मदतनीसाचे सुद्धा 5,500 आहे. दिवसभर 10 ते 3 पर्यंत बसावं लागते ना. आता लाडकी योजना आमच्या मागे लावून दिलेली आहे, लाडकी बहीण योजना. ते काम करता करता कधी 5 वाजतात हे माहिती होत नाही. घरचे आम्हाला मुलं बाळ आहे. त्या 10,000त काय होते आणि 5,000त काय होते हे शासनाने आम्हाला सांगायला हवं. आणि हे जे काय म्हणते 10 लाखाचा विमा, 5 लाखाचा विमा जाहीर केला, यापेक्षा आम्हाला जर जगण्यासाठी मानधन वाढवलं असतं, यात आम्ही जास्त आनंदी असतो.